जाता आणि चालले जाता. एकच तास बॅच आहे ना आपली. राहिला कुठे? हां, इथे. अच्छा, तुम्ही इथे हॉस्टेल आहे का? कुठलं? जिजाऊ. प्रज्ञा मॅडमचं. अच्छा. रत्नाकर सरचं. असं आहे का? माझं नाव माहिती असेल तुम्हाला. माहीत नसेल तर परत सांगतो. राकेश घुगे नाव आहे माझं. आता तुमची जी बॅच आहे 81 नंबरची बॅच शिकवणार आहे मी. आतापर्यंत तर भरपूर बॅचेस घेतलेल्या आहे आणि मागच्या 10 वर्षापासून शिकवतो आहे. जवळजवळ यूट्यूबवर असो किंवा महाराष्ट्रात असो, म्हणजे माझा व्हिडिओ कट टाकला तर 10,000 20,000 30,000 असे मुलं बघतात. बऱ्याच ठिकाणी यूट्यूबवर तुम्ही राकेश घुगे नाव बी सेव्ह कधी केलं तरी पण तुम्हाला समजून जाईल. प्रत्येक टॉपिक विचारायचा आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर 100% विचारायचा आहे. आपलं टार्गेट काय राहील? फक्त रिझल्ट आणणं. म्हणजे आता तुमची एक्झाम कुठली आहे? पोलीस भरती. परंतु मी तुम्हाला फक्त पोलीस भरतीचंच घेणार नाही. सर फक्त हे पोलीस भरतीचं झालं का? मला माहिती आहे तुम्ही पोलीस भरतीसोबत तलाठी भरती पण देणार आहे. बरोबर. नगर परिषद पण देणार आहे. बरोबर. जिल्हा परिषदची एक्झामसुद्धा देणार आहे. त्यानंतर आरोग्य सेवकची एक्झामसुद्धा देणार आहे. बरोबर. गट क ची जे असेल ते पण देणार आहे. अजून बाकीच्या ज्या सरळ सेवेच्या एक्झाम असतात त्यासुद्धा तुम्ही सर्व सरळ सेवेच्या एक्झाम देणार आहे. मी तुम्हाला शिकवताना डिटेलमध्ये शिकवेल. म्हणजे तुम्ही मग इथे पोलीस भरतीसाठी तयार व्हा किंवा कुठल्याही एक्झामसाठी तयार व्हा. म्हणजे एक्झाम आली की रिझल्ट यायलाच पाहिजे. तुमच्यापैकी स्पोर्टमध्ये आहे का कोणी? नाही का? ठीक आहे बरं. परंतु मुली म्हटलं म्हणजे कमी मेरिट लागतं. आता कमी मेरिट लागतं यावर आपण बसू ना. तर हे बघू आपण पैकीच्या पैकी मार्क कसे पडते. बरोबर. पैकीच्या पैकी म्हणजे कसं आहे की जवळ पैकीच्या पैकी याचा अर्थ 100 पैकी तुम्हाला जवळजवळ किती मार्क आले पाहिजे? 92 93 94 95 असे मार्क आले पाहिजे. 100 पैकी म्हणतोय बरं का मी. आणि येतात तेवढे म्हणजे 100 प्रश्नांपैकी तेवढे प्रश्न बरोबर यायला पाहिजे आणि येतात तेवढे. कारण मागच्याही बॅचला जवळजवळ माझ्या ह्या बॅचला मी सुरुवात केली होती ना, सर्व वर्ग भरलेला होता तो. परंतु आता सध्या माझे बाहेर चालू होते लेक्चर त्यामुळे उशीर झाला. तर आता कंटिन्यू करू आपण. जसं होईल तशा पद्धतीने काही प्रॉब्लेम आल्यावर 100% विचारायचं आहे. नाव काय तुझं? अनुराधा. तुझं? पूनम महाजन. श्रद्धा. ओके. ठीक आहे बरं. आपण कालच्या दिवशी भारताच्या भूगोलाला सुरुवात केली होती. भारताचा भूगोल. भारताच्या भूगोलाबद्दल मी काही गोष्टी सांगितल्या होत्या. तुम्हाला रिव्हिजन करून देतो पटकन. हं? तो मुलगा होता काल आलेला. अशा पद्धतीने भारताचा नकाशा काढलेला होता आणि ह्या भारताच्या नकाशामध्ये पहिल्यांदा मी लेक्चर घेतलं होतं. होतं का तुमच्यापैकी कोणी? बरोबर. सुरुवात करून टाकली होती. नाव कसं पडलं तुम्हाला हे सांगितलं होतं. बरोबर. म्हणजे पहिल्यांदा प्राचीन कालखंडामध्ये, बरोबर ना, सिंधू संस्कृती होती. बरोबर. सिंधू संस्कृती. यचचा अरबी लोक आले, फारसी आले. यचचा उच्चार ते काय करू लागले? यच करू लागले. सिंधूवरून काय नाव पडलं? हिंदू नाव पडलं. अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होतं. आता ह्या नकाशांमध्ये इथे दिशा तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. दिशा बघा, ही इथे पूर्व दिशा आहे, ही पश्चिम दिशा आहे, ही उत्तर आहे, ही दक्षिण आहे. बरोबर. पूर्वेला कधी बघितलं? आता काल घेतलेले म्हणून 10 मिनिटात आपण पटापट घेऊन टाकू. पूर्वेला कधी बघितलं तर इथे कुठला उपसागर आहे? बंगालचा उपसागर आहे या ठिकाणी पूर्व साईडला. आणि पश्चिमेला काय आहे? अरबी समुद्र आहे. अरबी समुद्र आहे इथे. आणि या ठिकाणी काय आहे? हिंदी महासागर आहे. म्हणजे 3 बाजूने बघा समुद्र व्यापलेला आहे, महासागर आहे. म्हणजे ज्या प्रदेशाला 3 बाजूने पाणी आणि एका बाजूने भूभाग असतो त्या प्रदेशाला काय म्हणतात? द्वीपकल्प म्हणतात. आपलं द्वीपकल्प आहे, हे द्वीपकल्प आहे. 3 बाजूने पाणी आहे आणि एका बाजूने काय आहे? भूभाग आहे. विचारलं द्वीपकल्प म्हणजे काय? लक्षात ठेवायचं आहे 3 बाजूने पाणी आणि एका बाजूने भूभाग, याला द्वीपकल्प म्हणतात. इथे बघा, इथे पाकिस्तान देश आहे या ठिकाणी. म्हणजे कुठल्या दिशेला आला? इथे इथे वायव्य दिशा आहे. बरोबर आहे ना? या ठिकाणी बघितलं त्याच्या विरुद्ध कुठली दिशा आहे? आग्नेय दिशा आहे. इथे ईशान्य दिशा आहे आणि इथे काय आहे? नैऋत्य दिशा आहे. इथे पाकिस्तान आहे वायव्येला.
आणि इथे कधी बघितला तर इथे अफगाणिस्तान आहे, इथे नेपाळ आहे, नेपाळ. या इथे नेपाळ आहे, इथे भूतान आहे, इथे भूतान. इथे कधी बघितला तर इथे काय आहे, चीन आहे, इथे म्यानमार आहे, इथे कुठला देश आहे, बांगलादेश आहे, इथे बांगलादेश आहे. म्हणजे जवळ जवळ भारताला किती देशांच्या सीमा व्यापलेल्या आहे, 7 देशांच्या सीमा आहे. बघा ना, 1 2 3 4 5 6 आणि 7 देशांच्या सीमा भारताला लाभलेल्या आहे. आणि एका देशाची जी सीमा आहे इथे श्रीलंका आहे. बरोबर, श्रीलंकेची सीमा तुम्हाला प्रश्न विचारला जातो, श्रीलंका भारतापासून कशामुळे वेगळा झालेला आहे, असा प्रश्न विचारतात. कशामुळे वेगळा झालेला आहे, पालकची सामुद्रधुनी, सामुद्रधुनी आणि मन्नारच्या आखात. कशामुळे, मन्नारचे आखातामुळे श्रीलंका वेगळा झालेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. पालची सामुद्रधुनी, इथे पालक नावाचं ठिकाण आहे. ते सामुद्रधुनी म्हणजे असा प्रश्न विचारायला पाहिजे तर सामुद्रधुनी म्हणजे ज्या ठिकाणी, आता इथे पेज ऍड करतो मी. सामुद्रधुनी म्हणजे बघा, ज्या ठिकाणी 2 महासागर एकत्र येतात. काय काय सांगतोय मी, ज्या ठिकाणी 2 महासागर एकत्र येतात किंवा एक महासागर आणि एक उपसागर एकत्र येतो. उपसागर, एक महासागर एक उपसागर, किंवा ज्या ठिकाणी 2 उपसागर एकत्र येतात, किंवा ज्या ठिकाणी एक उपसागर एक समुद्र एकत्र येतो, किंवा समुद्र महासागर एकत्र येतात, त्या भागाला काय म्हणतात, समुद्रधुनी असे म्हणतात. तिथे पाल्क आहे, पाल्क नावाचं ठिकाण आहे. मग पाल्क या ठिकाणी काय एकत्र येत आहे, इथे हिंदी महासागर आणि इथे कुठला एकत्र येत आहे, बंगालचा उपसागर इथे एकत्र येते. कुठल्या ठिकाणी, पाल्क या ठिकाणी. बरोबर, म्हणून हा श्रीलंका कशामुळे वेगळा झालेला आहे, पालच्या सामुद्रधुनीने वेगळा झालेला आहे आणि मन्नारच्या आखाताने. लक्षात ठेवायचं आहे. मग भारताला किती देशांच्या सीमा आहे, 7 देशांच्या सीमा आहे. बरोबर, प्रश्न विचारतील सर्वात जास्त भारताला कुठल्या देशाची सीमा लाभलेली आहे, असा प्रश्न विचारतील. सर्वात जास्त कोणत्या देशाची सीमा, असा प्रश्न कधी विचारला तर काय लिहाल तुम्ही, ट्रिक्स लक्षात ठेवायची. काय लक्षात ठेवायची ट्रिक्स, बचपन MBA, बचपन MBA अशा पद्धतीने ट्रिक्स लक्षात ठेवा. सर्वात जास्त सीमा. थांबा मी तुम्हाला देतो, सांग काही गोष्टी लिहायला सांगतो, म्हणजे असंच नकाशा पहिल्यांदा माझ्याकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये समजेल. बघा काय सांगितलं मी तुम्हाला, बचपन MBA अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. पेन 2 वर वापरू आपण. बघा, बचपन MBA म्हणजे सर्वात जास्त सीमा कोणाची आहे, इथे बांगलादेशची आहे, बांगलादेश. 2 नंबर काय आहे, चीन आहे. 3 नंबर पाकिस्तान आहे. नंतर नेपाळ आहे. नंतर म्यानमार आहे. नंतर काय आहे, भूतान आहे. नंतर अफगाणिस्तान आहे. प्रश्न कधी विचारला तर सर्वात कमी सीमा कोणाची लाभलेली आहे, कोणाची, अफगाणिस्तानची, कमी. बरोबर, आणि जास्त सीमा कधी विचारले तर कोणाची आहे, बांगलादेशची आहे. ट्रिक्स लक्षात राहील का, बचपन MBA सर्वात कमी पासून जास्त पासून तर कमीकडे. बघा 7 देशांच्या आपल्याला सीमा लाभलेल्या आहे, तर भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो क्षेत्रफळाने. 7वा क्रमांक म्हणजे कसा सर, मग 7 देश कोणकोणते, 7वा क्रमांक कसा, इथे ट्रिक्स लक्षात ठेवायची. रक्षाबाई लक्षात ठेवा, रक्षा काय आहे, बाई. बरोबर, रक्षाबाई असं लक्षात ठेवायचं. आमच्या जळगावकडे, धुळेकडे, नंदुरबारकडे असं म्हणतात, कोणाला, बाई इकडे. बरोबर ना, तुम्ही कुठले, धुळे. तू जळगावचे का, जळगाव मधली कुठली, भडगावचे का, अच्छा. इथे बाई म्हणतात. मग रक्षाबाई लक्षात ठेवायचं आहे. मग इथे काय आहे, रशिया सर्वात मोठा देश आहे. 2 नंबर कॅनडा आहे, कॅनडा क्षेत्रफळाने कॅनडा. नंतर काय आहे, चीन आहे. नंतर काय आहे, इथे अमेरिका आहे, अमेरिका. बघा अमेरिका. इथे ब्राझील आहे, ब्राझील. बरोबर, नंतर इथे ऑस्ट्रेलिया आहे, ऑस्ट्रेलिया.
नंतर कुठला देश आहे, इंडिया देश आहे. म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून भारताचा कितवा क्रमांक लागतो, 7वा क्रमांक लागतो. आणि भारताला किती देशांच्या सीमा व्यापलेल्या आहे, 7 देशांच्या सीमा व्यापलेल्या आहे. आलं लक्षात, राहील का? रक्षाबाई ट्रिक्स लक्षात ठेवायची. आपला हा भारत आहे, असा उभा आहे, बुब्या माणसासारखं उभा आहे भारत, बरोबर ना? असं उभा आहे. या भारताचे क्षेत्रफळ कधी बघितले तर एकूण क्षेत्रफळ बघा किती, तर इथेच लिहितो मी, 32,87,263 चौरस किलोमीटर याचे एकूण क्षेत्रफळ आहे. 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. आणि या भारताने या जगाच्या किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे, किती टक्के व्यापलेलं आहे, 2.42% क्षेत्र व्यापलेलं आहे भारताने जगाच्या. प्रश्न विचारला जातो, 2.42% क्षेत्र कोणी व्यापलेलं आहे, भारताने व्यापलेलं आहे. सरळ तुम्हाला प्रश्न असतो, जगाच्या किती टक्के क्षेत्र आहे, 2.42% आहे क्षेत्रफळ. समजलं? हे कळालं? हा, इथे पाकिस्तान आहे. ज्यावेळेस पाकिस्तानचं नाव ठेवलं, रहमत अली चौधरींनी नाव दिलं होतं पाकिस्तान. पाक म्हणजे पवित्र भूमी असं म्हटलं होतं, पाक म्हणजे, आणि पवित्र भूमीत राहणारे लोक म्हणजे पाकिस्तान असं नाव ठेवलेलं होतं. पण नंतर रहमत अली चौधरी ने नाव तर ठेवलं, परंतु नंतर काय झालं, म्हणजे लोक चांगले, तिथले लोक चांगले असले, परंतु गव्हर्नमेंट, मिलिटरी, बरोबर, ते वागता कसे त्यावर ते समजलं. जनता भारतासारखी जनता आहे तिथे, बरोबर, म्हणजे पण भारतातले श्रीमंत आहे, ते अत्यंत गरीब आहे, असं आहे. बघा इथे पाकिस्तान तुम्हाला सांगितलं, इथे अफगाणिस्तान आहे. सर्वात कमी सीमा अफगाणिस्तानची लाभलेली आहे आपल्याला, असं लक्षात ठेवायचं आहे. आपण अजून शिकवायला सुरुवात केली नाही, आजूबाजूलाच फिरतोय, फक्त भारताच्या आजूबाजूला. आपला हा भारत आहे 32,87,263 चौरस किलोमीटरचा. तर भारताला ही भूसीमा कधी बघितली, अशी भूसीमा, भूसीमा म्हणजे अशी इथून भूसीमा, बरोबर. तुम्हाला प्रश्न विचारता, भारताला किती किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे, असा प्रश्न विचारला जातो. भारताला किती किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली, इथे लिहितो मी, भूसीमा भारताला किती किलोमीटर लांबीची आहे, 15,200 किलोमीटर लांबीची आहे. काल घेतलं म्हणून थोड्या फास्ट घेतोय, बरोबर. 15,200 किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे. किती देशांना, 7 देशांना. 8 सीमा लाभलेल्या म्हणायचं नाही, हा वेगळा झाला आहे. कशामुळे? पालची सामुद्रधुनी आणि मन्नारच्या आखातामुळे हा वेगळा आहे, बरोबर. आता आपण भूसीमा बघितली, आता समुद्र किनारा बघू. हा समुद्र किनारा काय वाटतं तुम्हाला, किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला असेल? काय वाटतं? माहित नाही का? ठीक आहे बरं का. बघा एकूण समुद्र किनारा पहिले कधी, या ठिकाणी आपले अंदमान निकोबार बेट आहे इथे, आणि इथे लक्षद्वीप बेट आहे अरबी समुद्रामध्ये. पहिले कधी म्हटलं तर एकूण समुद्र किनारा, इथे लिहितो मी, एकूण समुद्र किनारा, जुन्या आकडेवारीनुसार लिहितो, एकूण समुद्र किनारा पहिले 7,517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला होता. हा नवीन झाला आता, आता पहिलचा किती होता, 7,517. आणि पहिले मुख्यभूमी म्हणजे फक्त याला एकूण समुद्र किनारा किती होता, 6,100 किलोमीटर लांबीचा. आणि आता म्हणजे कधी, आता म्हणजे 29 एप्रिलला 2025ला समुद्र किनाऱ्याच्या लांब्या चेंज झालेल्या आहे. तर आता भारताचा एकूण समुद्र किनारा किती आहे, 11,098 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा भारताला लाभलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे समुद्र किनारा. इथे परत नाव लिहितो मी, नवीन समुद्र किनारा किती सांगितला मी, 11,098 किलोमीटर सांगितलं. लक्षात ठेवायचं आहे, सर्वात जास्त समुद्र किनारा आहे हा कोणाला लाभलेला आहे, सर्वात जास्त गुजरातला लाभलेला आहे, गुजरात या राज्याला. एकूण कधी राज्य बघितले तर इथे गुजरात आहे, इथे कुठे गेला पेन, तिथे गुजरात आहे. गुजरात झाल्यानंतर या ठिकाणी इथे लिहितो मी आता राज्य, इथे कुठलं राज्य आहे, गुजरात आहे. इथे कुठलं राज्य आहे, महाराष्ट्र. इथे गोवा आहे, इथे कर्नाटक आहे, इथे कुठलं आहे, केरळ आहे, इथे तामिळनाडू आहे मित्रांनो, मैत्रिणींनो, बरोबर ना.
इथे तामिळनाडू आहे, इथे आंध्र प्रदेश आहे, इथे काय आहे, ओडिशा आहे, आणि इथे काय आहे, वेस्ट बेंगॉल आहे. असे किती राज्यांना समुद्रकिनारा आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 घटक राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. इथे लिहितो समुद्रकिनारा किती घटक राज्यांना लाभलेला आहे. 9 घटक राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. आणि 4 केंद्रशासित प्रदेशांना समुद्रकिनारा आहे. केंद्रशासित प्रदेश माहिती आहे का किती आहे, आपण ते नंतर घेऊ. 4 केंद्रशासित प्रदेशांना लाभलेला आहे. इथे बघा, इथे काय आहे, अंदमान निकोबार, इथे काय आहे, इथे काय आहे, लक्षद्वीप बेटे, इथे काय आहे, इथे पॉडिचेरी आहे, आणि इथे काय आहे, दादर नगर हवेली. म्हणजे 9 घटक राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांना काय लाभलेला आहे, समुद्र किनारा लाभलेला आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलं, पहिल्यांदा भारताचा नकाशा काढला, आजूबाजूला देश सांगितले, 7 देश लांब्या सांगितल्या, काय, बचपन MBA लक्षात राहील. नंतर भारताचा 7वा क्रमांक सांगितला, इंडिया हा 7वा सांगितला, रक्षाबाई हेबाई ट्रिक सांगितली, भारतात क्षेत्रफळ सांगितलं 32,87,263. नंतर 2.42% क्षेत्र व्यापलेलं सांगितलं. त्यानंतर बघा भूसीमा सांगितली 15,200 किलोमीटर लांबीचा. जुना समुद्रकिनारा सांगितला मी तुम्हाला, जुना, बरोबर ना, जुना किती, 7,517. मुख्य भूमीला, इथे मुख्य भूमीला किती सांगितला मी तुम्हाला, 6,100. आणि नवीन समुद्रकिनारा सांगितला किती आहे, 11,098 किलोमीटर लांबीचा आहे. आणि किती घटक राज्यांना लाभला आहे, 9 घटक राज्यांना आणि 4 केंद्रशासित प्रदेशांना. आणि श्रीलंका कशापासून वेगळा झाला आहे, पालची सामुद्रधुनी आणि मन्नारच्या आखातामुळे. आलं लक्षामध्ये, लक्षात असेल, राहत असेल तर मला सांगायचं, नाहीतर मी तुम्हाला परत सांगेल. इतक्या गोष्टी तुम्ही लिहून घ्या. मला असं वाटतं मस्त नकाशा काढा असाच माझ्यासारखा, तो अजून पुढे भरत जाईल, मग ते समजणार नाही तुम्हाला. मंजित नाव आहे का, मंजित लहाने विचारायचं आहे. सानिया काही प्रॉब्लेम आला तर 100% विचारायचं आहे. काल पण मी तुला सांगितलं होतं की विचार म्हणून, काहीच विचारलं नाही. नोट्स फक्त जे जे पहिले गोष्टी आहे, जे ऑनलाईन भेट आहे त्यावेळेला लिहून घ्या. नोट्स ऑलरेडी आहे तिथे. नकाशा असा साधा सिंपल काढ ग बाई, येत नसेल तर असा एकदम असं असं अशा पद्धतीने काढू शकते तू. बघ अशा पद्धतीने असं 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 बघा ना. अशा पद्धतीने नकाशा का, बरोबर ना. येत नसेल तर तसंच आहे ना आपला भारत, बरोबर. हो, तो दाखव का. अजून एक काम करायचं, माझा यूट्यूबवर आज 1 वाजता लेक्चर पण आहे, ते पण ऐका तुम्ही. इथे नाही, मी तुम्हाला सांगतो, ते पण ऐका. म्हणजे कसं होईल, तुम्हाला जो प्रॉब्लेम असेल तिथून पण हे समजून जाईल. कारण आता जॉग्राफी मी घेणार आहे, पॉलिटी मी घेणार आहे, त्यानंतर करंट पण मी शिकवणार आहे, त्यानंतर इकॉनॉमिक्स घेतला वाटतं. अजून विषय कुठला राहिला, हिस्ट्री पण मीच घेणार आहे, आणि मराठीसाठी वेगळे येतील. अशा पद्धतीने होईल. छोट्या गोष्टी असल्या तरी पण विचारायच्या आहे.
आज 1 वाजता सर्वांनी लाईव्ह यायचे आहे. इतकी इतकी कंजूसी कस काय केली? इतका छोटा नकाशा. हा, लय छोटा काढला. आजूबाजूचे हे तर नाव तुझे जमलं पाहिजे ना. अगं हे पुस्तकामध्ये पण दिलेलं असतं. पुस्तकामध्ये सरळ असतं. सरळ आपल्या लक्षात राहत नाही म्हणून मी नकाशावर, नाही तर तुम्हाला तर सरळ सरळ ओळी लिहून दिले असता ना, आणि सांगितलं असतं तुम्ही घरून करून घ्या म्हणून. का तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून मी तिथे काढून दिलेलं आहे. इथे इथे लिहू का? हे काय आहे हे ओळखता येईल का तुम्हाला? 2.42. हा, जगाच्या, भारताने भारताने जगाच्या क्षेत्र व्यापलेलं आहे 2.42%. 100% तुम्हाला याच्यावर एक प्रश्न विचारला जाईल आत्ता एक्झामला, कुठल्याही एक्झामला. अजून आज जे लेक्चर घेईल त्याच्यावर येऊन जाईल प्रश्न. क्षेत्रफळाने 7वा क्रमांक आहे आपला. बघ पहिले हे आहे असे. रक्षाबाई ट्रिक्स आहे, RKCA, रक्षाबाई. जास्त काही लिहायचं सांगणार नाही, थोडे थोडेच भाग लिहायचे सांगेल, बाकीच्या नोट्समध्ये असेलच. कारण हे आणि महाराष्ट्राचं राजकीय. तुझं चांगलं अक्षर आहे, तुझंही चांगलं अक्षर आहे, तुझंही चांगलं अक्षर आहे, तिघांचं चांगलं अक्षर आहे. माझंही खूप सुंदर अक्षर आहे. मग तू शिक्षण कुठल्या कॉलेजला झालं? अच्छा, तिथे झालं का तुझं? धुळ्याला कुठलं? असं आहे का? तिथे धुळ्यापासून काहीतरी 7-8 किलोमीटरवर कुसुंबा आहे ना? असं आहे का? तिथले मित्र आहे माझा, ललित चौधरी म्हणून. हा, तुझं ग भाई? ज्ञान साधनामध्ये होते का? हां, रयत शिक्षण संस्थेचं आहे का ते? रयत शिक्षण संस्थेचं कॉलेज आहे का? नाही का? ओके. आणि जिल्हा कुठला होता? ठाणेच आहे का? ठाणे आता खूप छोटा जिल्हा झालेला आहे. समुद्रकिनारा किती दूर आहे तुझ्या गावापासून? काय समुद्रकिनारा का? किती किलोमीटर आहे? नाही, तुमच्या घरापासून? अच्छा. तू ह्या साईडला राहते का? इथे राहते का तू? हां.
नाही म्हणजे माझं म्हणणं आहे, बघ आता आपला हा महाराष्ट्र आहे, बरोबर ना? आपला हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये इथे सिंधुदुर्ग आहे, इथे रत्नागिरी आहे, इथे रायगड आहे, इथे मुंबई शहर आहे आणि इथे उपनगर आहे. नंतर असा छोटासा एक असा अशा पद्धतीने असा आता ठाणे झालेला आहे, बरोबर ना? असा असा ठाणे आहे, बरोबर ना? या ठाणेला एकदम 25 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे, लांबीचा तेवढा, आणि इथे पालघर आहे, बरोबर? मग तू कुठे राहते, इथे राहते का इथे राहते? इथे म्हणजे तू पुणे जिल्ह्याच्या आसपास राहते. पुणे, अच्छा. आणि हे बाई हे तुझ्या घरापासून हे 3 तासावर, 3 ते 4 तासावर समुद्र किनारा. तू गेलेलीस नाही का? असं आहे का? ठीक आहे, जाऊ दे, मग तुला माहित नसेल. हे झालं का तुझं? गायमुख तिथे गरम पाण्याचा झरा आहे, शहापूर या ठिकाणी. हा, ठाणेमध्ये आहे तो. ते पण सांगेल. अंकलोली, गणेशपुरी, येटे भिवंडी जवळ आहे, पण आता ते बाई ते पालघरमध्ये गेले ना. हा आहे, आहे, सांगेल मी तुम्हाला. हे झालं का? हां, पटकन हे बाई हे आजूबाजूचे लिहून टाका. 100% याच्यावर एक प्रश्न विचारेल बरं का, काहीतरी विचारू शकता प्रश्न. तुम्हाला विचारेल म्हणजे विचारतीलच. आपण रोज एका मार्काचा शिकू. 100 दिवस 100 मार्काचा. हे हे पश्चिम बंगाल आहे, वेस्ट बेंगॉल, WB आहे तो, वेस्ट बेंगॉल. मग समुद्र महासागरामध्ये ते विचारत, आता तेच विचारणार होता मी तुम्हाला. समुद्र महासागरामध्ये म्हणजे असं लक्षात ठेवायचं, बघा, समुद्र हा महासागर हा अथांग असतो. म्हणजे आपल्याकडे जगाचा नकाशा कधी बघितला, आपला जगाचा नकाशा इथे छोटासा काढतो मी या ठिकाणी. असा जगाचा नकाशा कधी बघितला, इथे ग्रीनलँड काढतो या ठिकाणी, अशा पद्धतीने असा 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 इथे भारत दाखवतो, असा भारत दाखवला, इथे आफ्रिका खंड दाखवतो, इथे श्रीलंका दाखवून देऊ, इथे मादागास्कर बेटे दाखवू, इथे जावा, सुमात्रा, इंडोनेशियाचे पेटे दाखवू, या ठिकाणी ऑस्ट्रेलिया, या ठिकाणी आपण न्यूझीलंड दाखवू. माझा जॉग्रफी ऑप्शनल होता बरं का UPSCला, म्हणून माझं इतके नकाशे माहिती मला, आणि भूगोलच शिकवता मी. बघ, इथे हा आपला जग आहे, म्हणजे हा कधी म्हटला तर हा उत्तर अमेरिकेचा भाग आहे, उत्तर अमेरिका आहे, हा उत्तर अमेरिका खंड आहे. हा दक्षिण अमेरिका खंड आहे, दक्षिण अमेरिका. हा कधी बघितला तर हा युरोप आहे, युरोप. हा कधी बघितला तर हा आशिया खंड आहे, आशिया. हा आफ्रिका खंड आहे, आफ्रिका. या ठिकाणी ऑस्ट्रेलिया खंड आहे, ऑस्ट्रेलिया, बरोबर ना? आणि या ठिकाणी एक खालती कधी बघितला तर हा कुठला खंड आहे? अंटार्क्टिका खंड आहे, इथे लिहितो मी अंटार्क्टिका. हा बा हा खंड आहे, इथे अंटार्क्टिका आहे. म्हणजे आणि इथे आपण जग कधी बघितलं तर हा जो आहे हा प्रशांत महासागर आहे. पेन चेंज करतो मी, महासागर दाखवतो आता. इथे कधी बघितला तर हा कुठला महासागर आहे? प्रशांत महासागर, किंवा याला पॅसिफिक महासागर म्हणतात. पॅसिफिक महासागर, जगातील सर्वात मोठा महासागर कुठला आहे? पॅसिफिक. आपली पृथ्वी अशी गोल कधी केली तर हा इथे जाऊन कुठे भेटतो? इथे भेटतो. हा कुठला आहे? पॅसिफिक महासागर आहे, बरोबर. इथे हा कधी बघितला तर इथे हिंदी महासागर आहे, हिंदी महासागर, या ठिकाणी हिंदी महासागर. हा इथे एस आकाराचा एक पर्वत आहे, इथे अटलांटिक महासागर आहे, अटलांटिक महासागर, बरोबर. हा अटलांटिक महासागर आहे. बरं, अटलांटिक महासागर युरोप खंड, उत्तर अमेरिका खंड, आफ्रिका खंड आणि दक्षिण अमेरिका खंड यांच्यामध्ये अटलांटिक महासागर. हा खालती कधी बघितला तर या ठिकाणी अंटार्क्टिका महासागर आहे, अंटार्क्टिका महासागर. आणि वरती कधी बघितला तर वरती कुठला महासागर आहे? आर्टिक महासागर आहे. असे महासागर आहे, असा एक अथांग पूर्ण हा महासागर आहे असा. मग याला नैसर्गिक सीमा नाही, की असा कुठून तो काहीतरी पर्वत निर्माण झाला तिथून हा तो वेगळा झाला, असा नैसर्गिक सीमा नाही.
त्याला राजकीय सीमा आहे. म्हणजे आपण नाव दिलंय, आपण, तुम्ही, मी, तू नाव दिलंय, बरोबर ना. असं आपण म्हणजे मानवाने नाव दिलं आहे, बरोबर. म्हणजे इथून तर तिथपर्यंत हा कुठला सागर आला, इथून तर तिथपर्यंत हा हिंदी महासागर आला. तिथून कुठला चालू होतोय, पॅसिफिक. इथून बघा हा सलगच पाणी आहे. इथून अटलांटिक चालू होतं, इथून इथून आर्टिक चालू होतं, इथे अटलांटिक चालू होतं आहे, इथे आर्टिक महासागर आहे. अशा पद्धतीने असे एकूण महासागर किती आहे, 5 महासागर आहे. लक्षात ठेवायचं आहे. असे सर्वात मोठा महासागर कधी विचारला तर पॅसिफिक महासागर. हं? राहील लक्षामध्ये, लोकेशनला राहील का लक्षात. इथे अटलांटिक बघा, आर्टिक वर सांगितला, तसं लक्षात बसत नसेल तर असं लक्षात ठेवा. आर्टिक किती अक्षरी नाव आहे, 3 अक्षरी, बरोबर. अंटार्क्टिका किती अक्षर नाव आहे, 4. दोघांना तरजूत ठेवलं, वरती काय राहिलं, आर्टिक, खालती काय गेलं, अंटार्क्टिका. मग वरती कुठला आहे, आर्टिक, खालती काय आहे, अंटार्क्टिका. इथे भारत आहे. आपण म्हणतो ना, हिंद देश के निवासी सभी जन एक आहे, रंगरूप वेश भाषा चाहे अनेक आहे, बरोबर ना. असा एकमेव महासागर आहे ज्याला हिंदुस्थानावरून हिंदी महासागर असं नाव पडलेलं आहे. असा हा अटलांटिक इथे महासागर लक्षात ठेवा, यामध्ये अटलांटिक आहे. आणि बाजूला काय, इकडे तिकडे तिकडे पॅसिफिक महासागर आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. असं आपलं आजचं जग आहे. आजचं, आज आपण अशा जगामध्ये राहतो. हे जग कधी म्हटलं तर, भारत कधी म्हटलं तर इथे भारत आहे, इथे पाकिस्तान आहे, इथे अफगाणिस्तान आहे, इथे इराण आहे, इराक आहे, कुवेत आहे, सौदी अरेबिया आहे, इथे यनम आहे, ओनम आहे. आणि नंतर हा जो पट्टा आहे हा पूर्ण, हा खनिज तेलाचा क्षेत्राचा पट्टा आहे. इथे भारत आहे, इथे पाकिस्तान आहे, इथे अफगाणिस्तान आहे, इथे कझाकिस्तान आहे, किर्गिस्तान आहे, इथे मंगोलिया, इथे रशिया आहे. इथे इथे भारत आहे, इथे भारत आहे, नेपाळ आहे, भूतान आहे, चीन आहे, बरोबर ना. इथे बांगलादेश आहे, इथे म्यानमार आहे, इथे थायलंड आहे, इथे इंडोनेशिया आहे, ही जावा सुमात्रा इंडोनेशियाचे बेटे. इथे उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, इथे जपान आहे. हा इथे जावा सुमात्रा इंडोनेशियाची बेटे, इथे ऑस्ट्रेलिया आहे, इथे न्यूझीलंड आहे. मॅच मॅच असता नाही न्यूझीलंड भारताच्या, हे बाई हे न्यूझीलंड आहे. इथे मादागास्कर आहे, हे आफ्रिका खंड आहे. हा अमेरिका खंड आहे, इथे अलास्का देश आहे. या ठिकाणी कॅनडा आहे, इथे अमेरिका आहे, या ठिकाणी मेक्सिको आहे. असे हे खंडामधले देश आहे. इथे पोनम आहे. इथे बघितलं तर इथे पेरू देश आहे, इथे चिली देश आहे, इथे ब्राझील देश आहे. म्हणजे असा हा इथले दक्षिण अमेरिकाचा हा भाग आहे. असा आजचा आपला जग आहे आपला. युरोप खंडातले सर्व विकसित राष्ट्र छोटे 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 या ठिकाणी आहे. आफ्रिका खंड, याला काळे खंड म्हणतात, लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने हे आपलं जग आहे. समजलं जगाचा ना कशा कसा आहे, लक्षात आला का, लक्षात ठेवायचं आहे. चला आपण हे बघत होतो, समुद्र किनारा, लांब्या बघितल्या, रुंद्या बघितल्या. 100% तुम्हाला प्रश्न कधी विचारला तर बरोबर येईल. तर हा प्रश्न तुमचा 100% बरोबर येईल. तर आपण थोड्या पुढे जाऊ, थोड्या पुढे. नंतर आपण एकूण महासागर बघितले. किती महासागर बघितले, 5 महासागर. एकूण खंड बघितले आपण, किती खंड बघितले, 7 खंड बघितले. बघ ना, नाव 1 2 3 4 5 6 7, 7 खंड आहे. त्यानंतर आपण भारतावर कधी, भारताच्या थोड्या पुढे कधी गेले तर अजून आपण थोड्या पुढे जाऊ, म्हणजे भारताचा नकाशा मी इथे काढतो आता. हा, मला एसी नाही लागत आहे, मला हवा लागते. कर 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 बंद कर, कर बंद कर, हे घे बंद करू का. एसी कसं लागेल का मला, मला हवा लागेल, मला थंडी लागेल, बरोबर ना. झाला का बंद, एसी दूर आहे ना. असा असा आपला भारत आहे. भारत भारत बघा, भारताची आपण क्षेत्रफळ, आपण भारताचं क्षेत्रफळ बघितलं, किती बघितलं, 32,87,263 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र बघितलं. जगाच्या 2.42 बघितलं, 2.42%. आणि कितवा क्रमांक बघितला, 7वा क्रमांक बघितला. इतकं तुमच्या लक्षात आहे. मी तुम्हाला भूसीमा पण सांगितली, बरोबर ना. किती सांगितली, 15,200 किलोमीटर लांबीची भूसीमा सांगितली, बरोबर. आता भारताची उत्तर दक्षिण लांबी प्रश्न विचारला तो, भारताची उत्तर दक्षिण लांबी किती, भारताची पूर्व पश्चिम लांबी किती, असा प्रश्न विचारतात.
तर भारताची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? 3214 किलोमीटर आहे. लक्षात ठेवायचं आहे. उत्तर दक्षिण दिशा माहिती ना, वरची उत्तर आहे, आपल्या डोक्याची उत्तर दिशा आहे ही, बरोबर. खालचे पायाचे काय? दक्षिण आहे, बरोबर. ही आणि ही पूर्व आहे आणि ही कुठली आहे? पश्चिम आहे. तर उत्तर दक्षिण लांबी किती? 3214 आणि पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 2933 आहे. 2933 किलोमीटर. तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता, 3200 आणि 3000 असंही लक्षात ठेवलं तरी चालेल. 3214 2933 अशी लांबी आहे. तर प्रश्न आपल्याला इथे अंदमान निकोबार बेट आहे, माहिती आहे तुम्हाला. आता इथे अंदमान निकोबार बेट आहे. मग हा असा प्रश्न विचारतात की भारताचं सर्वात दक्षिणेकडील टोक कोणतं? माहिती का? इंदिरा पॉइंट आहे इथे. इंदिरा पॉइंट नाही, बरं. इंदिरा पॉइंट सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. इंदिरा पॉइंट हाय सर्वात दक्षिणे. पॉइंट म्हटलं म्हणजे आपल्याला असं वाटतं की ते त्रिकोणी असेल, पण ॲक्च्युली ते त्रिकोणी नाही, ते कसं आहे? चौकोनी आहे, अशा पद्धतीचं आहे. चौकोनी. ही इंदिरा पॉइंट सर्वात दक्षिणेकडील टोक आहे भारताच्या. आलं लक्षात? पण विचारलं का आपल्या सर्वात उत्तरेकडचं टोक कोणतं? लक्षात ठेवायचं, इथे इंदिरा कॉल आहे. काय सांगत आहे मी? इंदिरा कॉल हे सर्वात उत्तरेकडचं टोक आहे. भारताच्या सर्वात उत्तरेकडचं टोक इंदिरा कॉल. सर्वात पूर्वेकडचं टोक कोणतं? प्रश्न विचारू शकतात. किबिथू नावाचं आहे. किबिथू. थू म्हणता येते बघा, किबिथू. अरुणाचल प्रदेश मधलं किबिथू हे सर्वात पूर्वेकडचं टोक आहे. आणि सर्वात पश्चिमेकडचं प्रश्न विचारू शकतात तर घुवर मोठा आहे. काय आहे? घुवर मोठा. मोठा भाई म्हणता ना, मोठा भाई कुठे म्हणतात? गुजरात मध्ये म्हणतात, बरोबर ना? बरोबर. घुवर मोठा हे सर्वात कुठलं टोक आहे? पूर्वे पश्चिमेकडचं टोक आहे. काय विचार करते? काय विचार नको करू, जाशील जेवणाला, अजून वेळ आहे, बरोबर ना? हां, येईल घरचा पण कॉल. घुवर मोठा हे कुठलं टोक आहे? सर्वात पश्चिमेकडचं टोक आहे. आणि सर्वात पूर्वेकडचं काय सांगितलं? किबिथू. किबिथू हे बाय हे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. अरुणाचल प्रदेश. मग तुला अरुणाचल प्रदेश, तुम्हाला प्रश्न कधी विचारला सर्वात पूर्वेकडचं राज्य कुठलं? कुठलं आहे? अरुणाचल प्रदेश. सर्वात पश्चिमेकडचं राज्य कुठलं? कोणतं आहे? गुजरात आहे. राजस्थान म्हणायचं नाही. काय म्हणायचं आहे? गुजरात म्हणायचं आहे. विश्वास भेट द्यायला आलेला आहे. हाय विश्वास, बरोबर. इथे काय आहे? घुवर मोठा आहे. आता विश्वास काही वेळ राहील, नंतर गायब पण होऊन जाईल. आई लेक्चर ऐकायचंय मित्रा. घुवर मोठा हे सर्वात पश्चिमेकडचं टोक आहे. आणि हे कुठल्या राज्यामध्ये आहे? गुजरात राज्यामध्ये. बघा, सर्वात उत्तरेकडचं टोक इथे कुठलं केंद्रशासित प्रदेश आहे? लडाख आहे. लडाख. आणि इथे मुख्य भूमीवरचं सर्वात दक्षिणेकडचं टोक कोणतं? असा प्रश्न विचारू शकतो. मुख्य भूमी हे मुख्यच आहे ना, हे बेट आहे आपले, हे मुख्य भूमी. हे कन्याकुमारी आहे. कन्याकुमारी. कन्याकुमारी. आणि कन्याकुमारी हे ठिकाण कुठे आहे? तामिळनाडू मध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे, तामिळनाडू. मग प्रश्न असाही विचारू शकतात, पूर्वेकडचं राज्य अरुणाचल प्रदेश, पश्चिमेकडचं राज्य काय आहे? गुजरात आहे. नंतर उत्तरेकडे लडाख आहे, दक्षिणेकडे काय आहे? तामिळनाडू आहे. किबिथू लक्षात राहील. घुवर मोठा, बरोबर. इंदिरा कॉल, नंतर कन्याकुमारी आणि इंदिरा पॉइंट. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सर्व टोक प्रॉपर सांगितले. लांबी किती सांगितली? 3214. नंतर हे किती आहे? पूर्व पश्चिम 2933. तुम्हाला अक्षरवृत्ती विस्तार माहिती का? अक्षरवृत्ती विस्तार. अक्षरवृत्ती विस्तार किती आहे? अक्षरवृत्त म्हणजे काय? रेखावृत्त म्हणजे काय? माहिती आहे? नाही माहिती. चला ठीक आहे. बघा, ही आपली पृथ्वी आहे अशी, बरोबर. पृथ्वीच्या मध्यातून एक वृत्त गेलंय शून्य अक्षरवृत्तावरून. त्याला काय नाव आहे? विषुववृत्त नाव आहे. विषुव वी बर का, हा विषुववृत्त त्याला नाव आहे. नंतर वरतून 23.5 अंशावरून एक वृत्त गेलेलं आहे, बरोबर. याला काय नाव आहे? कर्कवृत्त नाव ठेवलं आपण, कर्कवृत्त. खालती विषुववृत्ताच्या खालती 23.5 अंशावरून मकर वृत्त गेलंय, मकर. लक्षात ठेवायचं आहे. खालती. वर
6.65 अंशावरून आर्टिक वृत्त आहे, आर्टिक आर्टिक महासागर बघितला ना, खालती काय आहे 6.65 अंशावर अंटार्क्टिक आहे, अंटार्क्टिक अंटार्क्टिक खालती, आणि वरती उत्तर ध्रुव आहे. कशावर आहे उत्तर ध्रुव? 90 अक्षवृत्तावर आहे, 90. आणि खालती काय आहे, कुठली दिशा आहे? दक्षिण आहे, दक्षिण ध्रुव आहे. कितीवर आहे? 90 अक्षवृत्तावर आहे. बरोबर. सर आम्हाला हे अक्षरवृत्त रेखावृत्त आणि कर्कवृत्त मकरवृत्त कन्फ्यूज होता. मग कसं लक्षात ठेवा, 3 मजल्याचं एक घर आहे. इथे विश्वास नावाचा मुलगा राहतो, बरोबर ना. त्याचं नाव काय? विश्वास आहे, विश्वास. विश्वासच्या वरच्या मजल्यावर त्याचे काका राहतात, बरोबर. आणि खालच्या मजल्यावर कोण राहतो? मामा राहतो, बरोबर. म्हणजे विषुववृत्त शून्यवर, वरच्या साईडला उत्तरेकडून काय आहे? कर्कवृत्त. इथे काय आहे? मकरवृत्त. बघा आता मी इथे 23.5 लिहिलं, म्हणजे हे वृत्त असे असतील इथे 0 1 2 3 4 5 6 7 8, बरोबर ना. किती? 23 24 25 26 किती असेल? 6.65. नंतर कितीपर्यंत जाईल? हे 90 पर्यंत जाईल. असे 1 2 3 पासून, शून्यापासून वरती 1 2 3 4. मग हे शून्यापासून 90 पर्यंत गेले तर हे किती अक्षरवृत्त झाले? 90 अक्षरवृत्त झाले. 90 रेषा आहे अशा. इथे लिहितो मी, ह्या ज्या आहे या अशा 90 रेषा ह्या विषुववृत्ताच्या वरती अशा. किती? ह्या 90. म्हणजे उत्तर भागात किती रेषा आहे? 90. नंतर विषुववृत्ताच्या खालती असंच बघा 23.5 6.65 असं लिहिलंय. मग विषुववृत्ताच्या खालती सुद्धा किती आहे अशा एकूण? 90 रेषा. आता 90 काढता येणार आहे का आपल्याला? इथे नाही, इथे 90 आहे, बरोबर ना. या 90 आहे आणि एक विषुववृत्त, बरोबर ना. शून्य वरती 90 रेषा आणि खालती 90 रेषा, बरोबर ना, आडव्या रेषा. आणि एक काय आहे? शून्य अक्षरवृत्तावरचं विषुववृत्त, बरोबर ना. मोजून किती झाले? 181. जे आडव्या रेषा असतात त्याला काय म्हणतात? अक्षरवृत्त असे म्हणतात, अक्षरवृत्त. मग तुम्हाला प्रश्न विचारला एकूण अक्षरवृत्त किती? किती एकूण अक्षरवृत्त आहे? 181 एकूण अक्षरवृत्त आहे. राहील लक्षात? तुझं राहील, तुझं तुझं 100% लक्षात राहिलं पाहिजे. एकूण अक्षरवृत्त किती? 181. आलं का लक्षामध्ये? वरती काय आहे? कर्कवृत्त, खालती काय आहे? मकरवृत्त. हे अक्षरवृत्त कसे असतात? आडवे असतात, बरोबर ना. अक्षय कसा असतो? आडवा असतो, असं लक्षात ठेव. आता रेखाला आपण उभी करू, बरोबर ना, प्रश्न विचारून. इथे बघा, ही आपली पृथ्वी आहे, बरोबर. ही आपली पृथ्वी आहे. मूळ जे रेखावृत्त आहे हे शून्यवरून गेलेलं आहे. मूळ रेखावृत्त इथे शून्यवरून गेलेलं आहे. शून्य उभे 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 काढतोय बरं का. रेखाले आपण उभी करणार आहे आता. आणि ह्या दिशा मी तुम्हाला सांगितलं. इथे बागे या थोडं, हे वरचा विषुववृत्तापासून हा वरच्या भागात आहे, म्हणजे ह्या कुठल्या भागात आहे? या उत्तर भागात आहे, उत्तर भागात, बरोबर ना. हा विषुववृत्तापासून खालच्या भागात आहे, म्हणजे या कुठल्या? दक्षिण भागामध्ये आहे. आता तशाच पद्धतीने हे मूळ रेखावृत्तापासून, मूळ रेखावृत्त शून्यावरून कुठून कुठल्या शहरातून गेलेले आहे असा प्रश्न विचारला जातो. ग्रीनविच असं ग्रीनविच शहरावरून किंवा ग्रीनिच शहरावरून लक्षात ठेवायचंय. काही ठिकाणी ग्रीनिच देता, काही ठिकाणी ग्रीनविच देता, बरोबर ना. ग्रीनविच शहरावरून मूळ रेखावृत्त गेलेलं आहे, शून्य रेखावृत्त. आता हा भाग कधी बघितला तर हा कुठला दिशा आहे? पूर्व. ही कधी बघितली तर हे कुठल्या दिशा आहे? पश्चिम दिशा आहे. आता हे जे रेखावृत्त असते उत्तर ध्रुवातून निघून कुठे जातात? दक्षिण ध्रुवामध्ये. असे रेखावृत्त जात असतात. उत्तर ध्रुवातून निघून दक्षिण ध्रुवामध्ये जात असतात. आता हे पूर्वेकडे कधी बघितलं? आता हे पूर्व आहे, बरोबर ना. पूर्वेकडे कधी बघितलं तर जवळ जवळ इथे लिहितो. पूर्वेकडे कधी बघितलं तर जवळ जवळ 179 रेखावृत्त आहे पूर्वेकडे. आणि पश्चिमेकडे कधी बघितलं तर जवळ जवळ किती आहे? 179 रेखावृत्त आहे, बरोबर. आणि जे एक रेखावृत्त आहे, हे रेखावृत्त आहे हे 180 वरून गेलेलं आहे. इथे लिहितो 180 वरून एक रेखावृत्त गेला. याला काय म्हणतात? आंतरराष्ट्रीय
वार रेषा म्हणतात. वार रेषा किती वरून गेलेली आहे? 180 अंश रेखावृत्तावरून गेलेली आहे. तर 0 अंश रेखावृत्तावरून काय गेलेली आहे? आपली प्रमाण रेषा. बरोबर ना, म्हणजे प्रमाण वेळ 0 वरून प्रमाण रेषा. राहील का लक्षामध्ये? लक्षात राहिलं पाहिजे. बरोबर. आता रेखावृत्त मोजायचे सांगितले, मग किती मोजतील? 179 अधिक 179 किती झाले? 358. बरोबर. हे एक 359 आणि हे एक 180चं एक किती झाले? एकूण रेखावृत्त किती झाले? 360. प्रश्न कधी विचारला एकूण रेखावृत्त किती? एकूण रेखावृत्त किती? तर किती आहे एकूण रेखावृत्त? 360. तर एकूण अक्षवृत्त किती? तर किती आहे? 179. क्लिअर? 181. क्लिअर झालं? 100% समजलं हे? इथपर्यंत आले. आता आपली ही पृथ्वी आहे. थोड्या पुढे जाऊ अजून. आपली ही पृथ्वी आहे. बरोबर ना? पृथ्वीच्या मध्यातून मी तुम्हाला विषुववृत्त सांगितलं. बरोबर ना? हा उत्तर भागात, इथून असं उत्तर भागात सांगितलं, इथे उत्तर ध्रुव सांगितला होता. बरोबर ना? असे काय सांगितले मी तुम्हाला? सर्व अक्षवृत्त. हे अक्षवृत्त कसे सांगितले? आडवे अक्षवृत्त सांगितले. आणि खालती काय सांगितले? आडवे अक्षवृत्त हे सांगितले. बरोबर. त्यानंतर मी तुम्हाला हे दाखवलं, एक रेखावृत्त दाखवला. बरोबर. इथे अक्षवृत्त एकूण किती सांगितले? 181. आणि हे जे रेखावृत्त दाखवले होते अशा पद्धतीने हे रेखावृत्त किती दाखवले मी तुम्हाला? 360. बघा, अक्षवृत्त आणि रेखावृत्त मिळून हे काय तयार झाले आहे? वृत्त जाळी तयार झाली आहे. पृथ्वी तर आहेच ग बाई हे. बरोबर ना? आपण पृथ्वीवरच हे काय आहे? वृत्त जाळी आहे. याला काय म्हणतात? वृत्त जाळी म्हणतात. कळालं का? आपण म्हणतो ना, मी तुला लोकेशन पाठवतो, मी तुला असं करतो लोकेशन. एखाद्या ठिकाणचं लोकेशन पाठवण्यासाठी कशाचा वापर करतात? वृत्त जाळीचा. म्हणजे मी राकेश गुगे कुठल्या अक्षरवृत्तावर कुठल्या रेखावृत्तावर उभा आहे हे गुगल मॅप सांगतं, किंवा आपलं गगन प्रणाली सांगते. असं आहे. हा, मग प्रश्न कधी विचारला तुम्हाला लोकेशन पाठवण्यासाठी कशाचा वापर करतात, किंवा एखाद्या ठिकाणचे स्थान आणि विस्तार दाखवण्यासाठी कशाचा वापर करतात? वृत्त जाळीचा वापर करतात. बरोबर आहे का सानिया मॅडम? बरोबर असेल, कारण तू तर उत्तरच देत नाही बाई. चला, इथे आहे वृत्त जाळीचा वापर करतात. इथे 0 वरून एक रेखावृत्त गेलेलं होतं. बरोबर ना? इथे आपण 0 वरून काय दाखवलं? विषुववृत्त दाखवलं. आलं लक्षामध्ये? आता भारत, आपला भारत आहे. भारताकडे जाऊ आता आपण. आपला भारत आहे. मग प्रश्न कधी विचारला तर भारताचं अक्षवृत्तीय स्थान सांगा. अक्षवृत्तीय म्हणजे कसं? आत्ताच सांगितले ना, अक्षवृत्तीय म्हणजे कसं? आळवं. बरोबर ना? म्हणजे आळवं स्थान. मग भारत बघा कितीवर आहे? पहिल्यांदा आळवं स्थान सांगतो. 8°4 उत्तर अक्षवृत्तावर आहे. म्हणजे भारताचं लोकेशन कधी बघितलं 8°4 उत्तर अक्षवृत्तावर, तर भारत ह्या ठिकाणी असेल. इथे कुठे असेल? बरोबर ना? उत्तर भागात आहे ना, उत्तर गोलार्धामध्ये. इथे पण खालती पण दक्षिणेकडे तसं 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर ना? तसेच आहे. भारत कुठे आहे? उत्तर भागात आहे. विषुववृत्ताच्या उत्तरेकडे आहे. आणि या भारता म्हणून असा कर्कवृत्त गेलेला आहे भारताच्या मध्यातून. कितीवर आहे भारत? 8°4 उत्तर अक्षवृत्त. नितीन म्हणाल सर इथे दक्षिण दिशा आहे, इथे दक्षिण का नाही, इथे उत्तर का आहे? भारत उत्तरच का आहे? कारण उत्तर भागात आहे म्हणून उत्तरकडे. तर 37° हा उत्तर अक्षवृत्त. 37° हा उत्तर अक्षवृत्त. हा भारताचा कुठला स्थान झाला? उत्तर उत्तर. बरोबर. 23.5 कुठे आला आहे? कर्कवृत्त भारताच्या मध्यातून आला आहे. बघ ना, 8 पासून ते 37 पर्यंत भारत आहे. जे रेखा आहे, रेखावृत्तीय स्थान म्हणजे कसं स्थान? उभा स्थान. तर उभा स्थान मध्ये बघा इथे 68°7 पूर्व रेखावृत्त. तर 97°25 किती आहे? पूर्व रेखावृत्त. आता पूर्वच का बरं? आता हे रेखावृत्त दाखवलं मी मूळ रेखावृत्ताच्या कुठे सांगितलं? पूर्वला. बरोबर. पूर्वेला किती आहे? 179 काय आहे? रेखावृत्त आहे. म्हणजे भारत कुठे आहे? इथे आहे. पूर्वेला आहे ना, भारत पूर्वेला आहे. म्हणून
आपण इथे दोघं ठिकाणी काय पकडलं, हे बा हे पूर्व पूर्व पकडलं, इथेही पूर्व आणि इथेही पूर्व. म्हणजे मुळात भारताचं स्थान कधी विचारलं तर भारत हा कुठे आहे बघा, या ठिकाणी आपलं कर्कवृत्त, इथे कर्कवृत्त दाखवतो, इथे मकरवृत्त दाखवतो, 8 अंश 4 ते 37 अंश 6, म्हणजे भारत कुठे दाखवतो मी, इथे दाखवतो, इथे भारत आहे, बरोबर ना. म्हणजे भारत कुठे आहे, उत्तर गोलार्धामध्ये आहे, बरोबर ना. इथून विषुववृत्ताच्या उत्तरेकडून उत्तर गोलार्धामध्ये. भारत रेखावृत्ताच्या कुठल्या साईडला आहे, पूर्व साईडला आहे. मग भारताचं स्थान कुठे आलं, उत्तर पूर्व गोलार्धामध्ये भारत आहे. मग भारताचं अक्षरवृत्तीय स्थान काय सांगितलं मी तुम्हाला, 8 अंश 4 उत्तर अक्षरवृत्त ते 37 अंश 6 उत्तर अक्षरवृत्त. तर रेखावृत्ते उभं स्थान काय सांगितलं, 68 अंश 7 पूर्व रेखावृत्त, कारण पूर्व साईडला आहे. तर किती, 97 अंश 25 पूर्व रेखावृत्त, पूर्व पूर्व. कळालं. भारताचं अक्षरवृत्तीय रेखावृत्तीय स्थान तुम्हाला 100% कळालं असेल तर फोटो काढून घ्या याचे, बरोबर, आणि नंतर लिहा. फोटो काढ ना, तुझ्या मोबाईलमध्ये काढ, एक जण काढ, 2 जण पाठवून दे जा. मग हां काढले का, जायचं का पुढे बघा. हां याचाही काढा. नंतर लिहायचं आहे बरं का हे. हां इतकंच आहे ना, इतकंच आहे. पहिलाही काढला का, हा पण काढून घे, तुला बरं आहे वाचायला. सर मोबाईलमध्ये कधीच वाचत नाही म्हणा, नुसते फोटो काढायचा. असं आहे. तर अशा पद्धतीने आज आपण इथे थांबू, आणि नेहमीप्रमाणे उद्याच्या दिवशी मी आलो तर येतो, इथं परवाच्या दिवशी भेटू आपण, म्हणजे सोमवारच्या दिवशी. तसंच सर सांगतीलच काय काय नाही, तुम्हाला ग्रुपवर SMS टाकतील, बरोबर आहे ना सानिया. सानिया काहीच बोलत नाही. हां ठीक आहे, परवाच्या दिवशी आपण किंवा उद्याच्या दिवशी बघतो बरं का काय काय नाही तर आपण उद्या भेटू. बंद करतो. काय म्हणत होतीस, मी जळगावचा होतो, जळगावचा आहे. माझं गाव, तू बेळगावची ना, विमानतळ माहिती आहे का तुला जळगावचं, जळगावचं विमानतळ माहिती आहे. हां विमानतळाचं गाव म्हणजे माझं गाव चिंचोली, चिंचोली चिंचोली, कुसुंबा चिंचोली आहे ना, जळगावपासून 8 किलोमीटर अंतरावर तिथला आहे. हां तूच म्हणत होती ना प्रज्ञा मॅडमला की एक सर आले म्हणे भूगोल शिकवायला, ते नंतर आलेच नाही. तूच म्हणत होती, कोणतरी म्हणाली होती तुमच्यापैकी. प्रज्ञा मॅडमला म्हणलं जातो, म्हणलं मला म्हणे सर वेळ कधी जाऊ नये. ते दोघं नवरा बायको मित्र मैत्रिणी माझे. हां नाही मी जळगावचा आहे, आता मी पुण्यात आहे राहायला. जळगावला जातो येतो, आता दिवाळीत पण जळगावला गेलो होतो, मस्त फिरून आले. जळगावला भरपूर ऊन होतं. का ग तू पण गेली होती का? किती रुपये भाडं लागलं ट्रेनने का? मग मस्त 160 रुपयात का, चांगलं आहे. स्वस्तात निपटून आले मग तुझं. मला लय भाडं लागलं, म्हणजे 2-2 हजार रुपये एका साईडचं, खूप भाडं होतं. आणि नंतर दिवाळी मग पुण्यातच असतो,
घरी जातो. शेत आहे घरी आहे. नंतर पुण्यामध्ये इथे शिकवतो. ज्ञानदीपला लेक्चर आहे आता माझं. लाईव्ह लेक्चर आहे आता 1 वाजता. हां, मी सर्व विषयाचं तिथे डिस्कशन घेणार आहे. फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवर आहे. शक्य झालं तर माझा नंबर घेऊन ठेवा, सेव्ह करून ठेवा, म्हणजे माझं स्टेटस आणि मला नंतर तुम्हाला जेव्हा वेळ असते तेव्हा हाय पाठवून ठेवा आणि नाव टाका, म्हणजे मी सेव्ह करेन, म्हणजे मी स्टेटस ठेवत जाईल तर तुम्हाला समजेल. असं आहे. 70 20 30 24 23. 70 20 30 24 23. खूप सोपा नंबर आहे. जवळजवळ 50-1000 मुलांचा पाठ असेल, मुलींचा त्यापेक्षा जास्त. अशा आहे. चला भेटू आपण. हो, ठीक. समजलं.